नमस्कार, मी देवश्री जोशी, इथेच राहणार धायरी, पुणे। मी डॉक्टरांची पेशंट आहे आणि माझ्या प्रेग्नन्सीच्या ट्रीटमेंटसाठी मी त्यांना फर्स्ट कन्सल्ट केलं 1 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतरचा जो अनुभव आहे तो तर चांगलाच आहे। मला आता मुलगी आहे, 6 महिन्याची आहे मुलगी आणि खूप ॲक्टिव्ह आहे आणि मॅडमच्या सल्ल्यानुसार आम्ही आता तिचं पुढचं संगोपन करतोय। पण माझी पास्ट हिस्ट्री होती ती अशी की आम्ही 8 वर्षांपासून ट्राय करत होतो प्रेग्नन्सीसाठी। आम्ही मूळचे सोलापूरचे राहणारे आणि तिथे 2 वेळा असं झालं की माझा प्रेग्नन्सी होता म्हणजे बाळ हातात येता येता ते गेलं। पहिल्यांदा जे झालं ते 5व्या महिन्यामध्ये गेलं, काही कारणानिमित्त डाऊन सिंड्रोम डॉक्टरने सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस जे झालं ते मला बीपी शूट, त्याला एक टर्म आहे PI, हां प्रेग्नन्सी येस येस, मग त्याच्यामुळे पण बाळ माझ्या हातात आलं होतं 7व्या महिन्यामध्ये, पण ते बर्थ त्याचं वेट कमी होतं त्यामुळे ते सुद्धा गेलं आणि त्याच्यानंतर पण काही वेळेस माझं मिसकॅरेज झालं। शेवटी कंटाळून आम्ही आयुर्वेदाकडे वळालोत ॲलोपॅथीनंतर। मॅडमनी आम्हाला सांगितलं माझी प्रकृती बघून की पंचकर्म करूया आपण, मग त्यानुसार आम्ही 3-4 प्रकारचे गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये बस्ती, विरेचन, स्वेदन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या। 11 दिवसांचा माझा कोर्स मी केला आणि मॅडमनी सांगितलेली पुढची ट्रीटमेंट मी घेतली आणि हार्डली 2 महिन्यांमध्ये मला परत बाळ राहिलं आणि प्रेग्नन्सी माझी सस्टेन झाली आणि त्याबद्दल खूप खूप आभार आहेत मॅडमचे आणि पतंजलीचे। औषधं मला लागू पडली आणि संपूर्ण 9 महिने माझे पूर्ण झाले। 9 महिन्याला काही दिवस बाकी असताना डिलिव्हरी झाली आणि सीझर झालं, पण मला कमी त्रास झाला, त्या मनाने मी लवकर सावरले आणि बाळसुद्धा हेल्दी आहे आता आणि पुढं आम्ही सांगितल्याप्रमाणे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली तिचं संगोपन सुरू केलेलं आहे। त्यामुळे खूप खूप आभार मॅडमचे।